नमस्कार. विशेष संवादमध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विशेष संवादाचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की या संवादातून जनजागृती व्हायला हवी, लोकांपर्यंत हा विषय पोहोचायला हवा, यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आहे. अर्थात आजच्या या विशेष संवादामध्ये सोलापूर महानगरपालिका हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. सोलापूर महानगरपालिकेचा जवळून अभ्यास करणारे आमचे सहयोगी प्रशांतजी माने, त्याचप्रमाणे किरणजी बनसोडे या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वप्रथम मी त्यांचं दोघांचंही स्वागत करतो. नमस्कार. थँक्यू. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदरच आपली सोलापूर महानगरपालिका दिसायला अतिशय सुंदर महापालिका आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक नगरामध्ये, मोठ्या नगरामध्ये महापालिका असतेच. तर सोलापूर महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका यांची जर तुलनात्मक काहीतरी आपण करायचा प्रयत्न केला तर मी प्रशांतजींना विचारतो की आपली महापालिका कुठे आहे सध्या? नाही, एकदम चांगला प्रश्न आहे की हे तुलना बघायची झाली तर मुंबई महापालिका ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांपेक्षा वेगळी आहे. त्याचा ॲक्ट सुद्धा मुंबई महापालिकेचा वेगळा स्वतंत्र असतो. पण त्या खालोखाल आपण पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद पाहायला गेलो तर सोलापूरच्या आपला एक महत्त्वाचा भाग घटक म्हणजे असं झाला आहे की मागच्या 2 जनगणना सोलापूरचं मायग्रेशन होत आहे. सोलापूरची लोकसंख्या वाढत नाही आहे, तर उलटी कमी होती आहे. त्या दृष्टीने जर पाहिलं तर आपली हद्दवाढ इतकी मोठी आहे. 1992ला जी हद्दवाढ झाली, 11 ग्रामपंचायती आपल्या महापालिकेच्या हद्दीत आल्या. त्या मानाने बघितलं तर मोठा एरिया आणि लोकसंख्या कमी असा जो भाग आहे. कारण आपल्या इकडं जो युवक आहे तो नोकरीच्या निमित्ताने, शिक्षण संपल्यावर अथवा शिक्षणानिमित्ताने पुण्याकडे वळतो. त्यामुळं आपल्याकडं मायग्रेशन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं सोलापूर महापालिका जरी आपली मोठी वाटत असेल तर ती ड वर्गात आहे. ड वर्गात असल्यामुळं आपल्याला तेवढ्या फॅसिलिटी मोठ्या प्रमाणात मिळायच्या त्या मिळत नाहीत, पण आपल्याला काही सवलती आहेत ड वर्गाच्या त्या मिळतात. परंतु सगळ्यात आपल्या सोलापूर महापालिकेचा प्रश्न पाहिला आपण तर पाण्याचा आहे. बाकीच्या महापालिकेच्या तुलनेत पाहिलं तर पाणी हा आपला गंभीर विषय आहे आणि तो सोलापूरकरांना अनेक वर्षापासून ज्ञात आहे. अशी परिस्थिती आहे. किरणजी काय सांगाल आपण? म्हणजे जसं प्रशांतजी म्हणाले की ड याच्या वर्गात आपण आहोत, मग त्याचे काही फायदेही मिळतात, तर ते फायदे आपण घेतो किंवा नाही, किंवा आपली सोलापूर महानगरपालिके सध्या कुठल्या परिस्थितीत आहे? एक आहे की सोलापूर महापालिका जर आपण विचार केला तर या महापालिकेला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 1852मध्ये त्या काळात नगरपालिका ब्रिटिशाच्या काळात स्थापन झाली. बरोबर. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी इथल्या स्थानिक सोयीसुविधा, मूलभूत ज्या काही सोयी आहेत, पाणी, स्वच्छता वगैरे, वाहतूक, या संदर्भात त्या काळात 1852मध्ये निर्णय घेऊन नगरपालिकेचा स्थापना केली. आणि त्या आजतागायत आपण महानगरपालिका म्हणून ते कामकाज चालू असलेलं बघतोय. मध्यंतराच्या काळामध्ये 1964मध्ये नगरपालिकेचं महापालिकेमध्ये रूपांतर झालं. आणि आज 58 वर्ष झाली या महापालिकेचा कारभार सुरू आहे. जर राज्याच्या इतर महापालिकेच्या दृष्टीने तुलना जर केली तर मुंबई महानगरपालिकेचा अंदाजपत्र किंवा अर्थसंकल्प 35,000 कोटीचा आहे. आणि तिथे तशी लोकसंख्या आहे, इतर उद्योगधंदे आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत. आणि त्याचा जर तुलना केली तर सोलापूर महापालिका ड वर्गातील आहे आणि उत्पन्नही कमी आहे. साधारणतः सोलापूरचा महापालिकेचा अंदाजपत्रक 1055 कोटीचं या वर्षीचं आहे. आणि ते इतर सगळे अनुदानं वगैरे अशा गोष्टी गृहीत धरून असं उत्पन्नाच्या बाजू फार कमी आहेत. मायग्रेशन हा प्रमुख घटक आहे की उद्योगधंदे सोलापूर शहरात आली नाहीत, त्यामुळं उत्पन्नाचा सोर्स कमी झाला. पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, मुंबई असेल, इथं उद्योगधंद्या, कंपन्या, कारखाने फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं महसूल किंवा उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळते. आज आपलं उत्पन्नाचं प्रमुख साधन जर सोलापूर महापालिकेचं बघितलं तर पाणीपट्टी आणि मिळकत कर याच्यावर भर दिला जातो. आणि फार इतर गोष्टी म्हणले तर मग दंडात्मक ज्या कारवाई आहेत ते छोट्या मोठ्या, यामुळं उत्पन्न वाढत नाही, मोठमोठे उद्योगधंद्या नसल्यामुळं असं एकूण फरक आहे. म्हणजे हा विषय असा आहे की जर या ठिकाणी उद्योगधंदे जर असते मोठमोठे तर मायग्रेशनचा जसं प्रशांतजी म्हणाले तसं तो विषय आला नसता आणि महापालिकेचं उत्पन्न वाढलं तर महापालिका सुविधा पुरवू शकते. हे जरी खरं असलं तरी सोलापूर महानगरपालिका हा उपप्रश्न आहे प्रशांतजी की सोलापूर महानगरपालिकेने जी मूलभूत गरजा सोलापूरच्या नागरिकांना द्यायला हव्यात ते देण्यात सक्षम आहेत किंवा त्याला यश येत आहे किंवा काय सांगाल?
नाही, सगळ्यात मूळ मुद्दा ह्याचा असा आहे की आपण मूलभूत विषय आता पाणी पुरवठ्याचा पाहिला आपण. सगळ्यात सोलापूरचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला शेजारीच आपल्या जिल्ह्यात असलेलं उजनी धरण आहे, जे 117 TMC पाण्याची क्षमता असलेलं उजनी धरण आहे. आपण एक पाठीमागे जी उजनीची पाईपलाईन झालेली आहे ते पाणी आपण घेतोय आणि नदीद्वारे जे ते पाणी घेतोय. पाणी पुरवठा आपल्याकडे मुबलक आहे उजनीतून, परंतु प्रत्यक्षात शहरात महापालिकेची अंतर्गत वितरण व्यवस्था ती अगदी त्रोटक आहे, नादुरुस्त झालेली आहे. त्याच्यामुळं सोलापूर शहराला आज सुद्धा 4 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. ते मूळ कारण आहे. परंतु ती राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, प्रशासकीय इच्छाशक्ती पाहिजे, ती कुठं तर होताना दिसत नाही. तुम्ही आता दुहेरी जलवाहिनी आपण समांतर योजना आपण करतोय, परंतु ती झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत सोलापूरची शहराची अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था होत नाही आणि ती जवळपास 314 कोटीचा प्रस्ताव आहे तो शासनाकडे पडू नये. जोपर्यंत तो मंजूर होत नाही तोपर्यंत दुहेरी पाईपलाईन जरी झाली तरी त्याचा कितपत उपयोग होईल हे आता सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, आपण जी पहिली जलवाहिनी आहे त्याच्यातून आपण वार्षिक 24 तास 12 महिने पाणी घेतो. उपसा आहे तो पूर्ण वर्षाचा उपसा पाणी 0.8 TMC, म्हणजे 1 TMC पण होत नाही. तो म्हणजे पूर्ण वर्षभराचं पाणी. आपण दुसरी पाईपलाईन केली तर त्याला सुद्धा तेवढाच, म्हणजे 2 TMC मध्ये आपल्याला सोलापूरला पूर्ण पाणी होऊ शकतं. ते 2 TMC पाणी आपण NTPC ला आता दिलेलं आहे. म्हणजे एका उद्योगाला जेवढं शहराला पाणी म्हणजे पुरतंय तेवढं पाणी, म्हणजे 10 लाख लोकसंख्येला जेवढं पाणी तेवढं देतोय आपण. पाणी मुबलक आहे. त्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की बाहेर गावच्या लोकांना आज पण असं वाटतं की सोलापूर खेडेगाव आहे, 4 दिवसाआड पाणी येतं, 5 दिवसाआड पाणी येतं. आपण मुंबई पुण्याचं बोलतोय, पण पुण्यात रोज पाणी आहे, मुंबईत रोज पाणी आहे, सोलापूरला सुद्धा देता येऊ शकतं. पण आपण म्हणल्याप्रमाणे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, त्यात प्रशासन ज्याची भूमिका आहे महत्त्वाची आहे, पण ती कुठंतरी व्यापक स्वरूपात दिसत नाही. आपण म्हणालो 800-900 कोटीचं बजेट आहे, पण वर्षाला पाहिला पण तर 50% सुद्धा ते महापालिकेला अचीव करता येत नाही. अशी परिस्थिती आहे सगळी. प्रशांत, तुम्ही नुसतं पाण्याविषयी बोललात, मूलभूत ज्या गरजा आहेत म्हणजे गटारी आहेत, रस्ते आहेत, लाईट्स आहेत, त्याविषयी काय सांगाल? एक आहे पाणी प्रश्न, पाणी मुबलक आहे, परंतु रोज पाणी पुरवठा करणं, दररोज पाणी पुरवठा मिळणं ही माझ्या मते 3 टर्म निवडणुकीची ही प्रत्येकाच्या जाहीरनाम्यातली ही आहे, मुद्दा आहे. परंतु त्याची पूर्तता त्या वेळेच्या सत्ताधाऱ्यांना करता आली नाही. केवळ ते आश्वासनच ठरलं. 3 निवडणुकांवर राजकीय पक्षांनी आपली वेळ काढून भूमिका पार पाडली. यंदाच्याही मागच्याही निवडणुकीत तोच मुद्दा गाजला होता, रोज पाणी पुरवठा करणं, पण ते करू शकलं नाही. सर म्हणतात तसं मुबलक पाणी आहे, पण पाण्याचं नेटकं नियोजन नाही आणि पाणी गळती कुठं होतं, पाण्याचा योग्य वापर नाही. त्याचबरोबर ज्या काही पाईपलाईन आहेत त्या 1964च्या आहेत बहुतांश गावठाण भागातल्या, त्याचा व्यवस्थित नकाशा उपलब्ध नाही. प्रशासनाचे जुन्या प्रशासनाकडून त्याचे जे काही नकाशे होते तज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव आहे. यामुळं थोडं पाणी पुरवठ्यावर मोठा फटका बसला. त्याचबरोबर इतर जे आता आपण परिवहनचं बघितलं, मूलभूत सुविधा आहे, वाहतुकीची सुविधा, आता परिवहन उपक्रम आपण सगळे बघतोय की डबघाईला आले. आज तिथल्या कर्मचाऱ्यांचा 15-15 महिने पगार झाला नाही. साधारणतः एक 32 ते 28 बसेस मार्गावर आहेत, कशा बशा, त्याही बऱ्याच नादुरुस्त आहेत. पगाराचा प्रॉब्लेम आहे. कोर्टात जाऊन त्यांना पगार द्या असं मागणी करावी लागली आणि कोर्टानं आदेश द्यावा लागला की 15 महिन्याचा पगार त्यांचा द्या. इतकी परिवहनची दुरावस्था झालेली आहे. त्यात आता नुकतंच आयुक्तांनी सांगितलं आहे की परिवहनच्या उपक्रमाचं खाजगीकरणाचा निर्णय घेतला आहे, लवकरच त्याचं टेंडर निघेल. आणि ही जबाबदारी वास्तविक पाहता महापालिका प्रशासनाची आहे, महापालिकेची होती, परंतु ते दुर्लक्ष झालं त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांचं आणि आज दुरावस्था झाली आणि डबघाईला आला आणि खाजगीकरणाच्या आता वाटेवर आहे. हे अपयशच म्हणावं लागेल. बरोबर. हे म्हणतात की बाबा खाजगीकरण करण्यासाठी आयुक्त उत्सुक आहे, परंतु त्याला विरोध देखील होत आहे. आपणही चालवायचं नाही, दुसऱ्याने चालू द्यायचं नाही. आणि ट्रान्सपोर्टेशन सोलापुरात तर नाही. एकेकाळी परिवहन विभाग पालिकेला कर्ज द्यायचं, आज त्या परिवहनची उलटी दिशा झाली. परिवहनचा प्रमुख संबंध येतो पर्यावरणाशी. आता आपण सोलापूरचं प्रदूषण हे
देशातल्या 10 प्रमुख शहरांमध्ये येतं धुळीचं अथवा हवेचं प्रदूषण, तर प्रदूषण ही मात करते परिवहन व्यवस्था. जिथं जिथं परिवहन व्यवस्था चांगली असते तिथं 2 व्हीलरची संख्या कमी होते, 4 व्हीलर संख्या कमी होते. पण तीच मुळात आपल्याकडं मारक ठरलेली आहे आपल्याला. त्याच्यामुळं आणि आता हे राजकारण तर ह्याच्यात नेहमीच चालतं. 100 बसेस घेतल्या मागं योजना, 100च्या 100 बाद झाल्या, हे सुद्धा सोलापूरकरांनी पाहिलेलं आहे. पण ह्या दुर्दैव असं आहे की सोलापूरतली कुठली जनता ह्याबाबत कधीच पुढे येऊन बोलत नाही, कारण त्यांच्या व्यापात असते ती. राजकारण होतं, हे होतं. पण स्मार्ट सिटीचा जो प्रयोग झाला सोलापुरात, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराला सौंदर्यकरण करण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे ब्युटिफिकेशनचा थोडासा प्रयत्न झाला. परंतु त्यात पण कसं, आता एक पतदिवे बघितले, LED पतदिवे बसवले, जवळपास 50,000 LED पतदिवे बसत आहेत. ती एक चांगली जमेची बाजू आहे. पण कुठंतरी चौक सुशोभीकरण हे सगळं होत असताना सोलापूर शहरात मोठा महापालिकेचा दवाखाना, म्हणजे जिथं सगळ्याच प्रकारचे उपचार होतील असा दवाखाना नाही, परिवहन व्यवस्था नाही, पाणी नाही, शहरातले काही भागातले रस्ते हे प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या जर समस्या बघितल्या तर सोलापूरकरांनी महापालिकेला इलेक्शन निवडणुका एवढं उत्सुकता नसते त्यासाठी. साधारणतः हा विषय म्हणजे जसं इतका डीप आहे की आपण स्मार्ट सिटीचा हा विषय मोठा गाजावाजा झाला. स्मार्ट सिटी अंदर 2200 कोटीचा निधी मिळाला सोलापूर शहराला. एक मोठी दिलासाची बाब होती आणि एक वेगळं काहीतरी रूपडं बदलेल असं सगळ्यांना आशा होती. पण वास्तवात ज्यावेळेस त्याचा अंमलबजावणी होते एवढ्या वर्षात, आपण जर बघितलं रस्त्याचा दर्जा काय, त्याच्या गुणवत्तेवर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. मग हे रस्ते स्मार्ट झालेत की नाही, त्याची ड्रेनेजची जी काही कामं झाली. स्मार्ट सिटीच्या रस्त्यावरून एक सोलापूर महापालिका ते रंगभवन हा 1 किलोमीटर रस्ता फक्त 22 कोटीचा झालेला आहे. फक्त 22 कोटी रुपयाचा एक रस्ता येतो 1 किलोमीटरचा. का तर स्मार्ट रस्ता म्हणून. पण एका पावसात पाणी तुंबलेलं दिसतं, असा स्मार्ट रस्ता आहे आपला तो. कशी गुणवत्ता आपण तपासली. आणि एक आहे की एवढी मोठी केंद्राची योजना आहे आली तर त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी पाहिजे होती. आणि इथंही केंद्र शासनाचंही थोडं दुर्लक्ष झालं की महापालिकेचे जे आयुक्त आहेत ते आणि कॉर्पोरेशनचे प्रमुख इथं थोडे गफलत झाली आणि यामुळं या कामाच्या रिझल्टवर परिणाम झाला. गुणवत्ता घसरली. होय होय, अधिकाऱ्यांमध्ये गंभीर बाब म्हणजे काय रस्ते तर टेंडर निघण्यापूर्वी ते पूर्ण झाले कामं, रस्ते, ड्रेनेज आणि फुटपाथची. दुर्दैव 450 कोटीचा दुहेरी जलवणीचा मक्ता रद्द करावा लागला स्मार्ट सिटीचा. ती सगळ्यात मोठा दुर्दैव आहे. साधारणतः ह्या म्हणजे आपण पाहतोय ह्याहून काही मूलभूत गरजा इतक्या आहेत की लोक दुर्लक्ष करतात. बरं राहू द्या, नगरसेवकांना देखील विचारायचं धाडस करतात असे आपल्या सोलापूरच्या जनतेचे हे आहेत. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूयात की सर्वसाधारण आधी आपण वार्ड वाईज असा आपण शब्द वापरायचो, लिहायचो होते. आता वार्ड आपण विसरून गेलो. त्यानंतर प्रभाग आला मागच्या वेळेला. आता देखील प्रभाग रचना नूतनीकरण झालेलं आहे. तर त्याबद्दल काय सांगा प्रश्न. नाही, आता कसं झालंय, जिसकी लाटी उसकी बैस असं एक आपल्याला यात दिसून येतं. बरोबर. आपण सिंगल वार्ड बघत होतो, त्यानंतर सत्ता बदलली राज्यातली की 4 सदस्य झालं. 4 सदस्य आपल्या आपल्या पक्षाला कसं सोयीचं जातं, सोपं जातं, त्यात परत सत्तांतर कसं होतं हे पण आपण पाहिलेलं आहे. आता सत्ता बदलली की 4 ते 3 झालंय. 3 ती प्रभाग रचना करताना सुद्धा हमखास कोणी जरी नाही म्हणलं, त्यांच्याच अंतर्गत पक्षातले लोक आरोप करतायत की प्रभाग रचनेत सगळं गडबड झाली आहे म्हणून. म्हणजे ह्याचा अर्थ कुठंतरी कुठे दूर निघतोय, म्हणजे काहीतरी काही गडबड आहे. जरी किती प्रशासनाने निवडणुकाने अमान्य केलं तरी हा प्रकार आहे. आता 4चा 3 झाला, प्रभाग फोडाफोडी झाले. आता निवडणुका तोंडावर आहेत, प्रभाग रचना जाहीर झाली आहे, महिला आरक्षण जाहीर झालेलं आहे. पण लोकांना आता ते तारखेचं जे काही होईल ते पुढे होईल. ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण यावेळेस वगळलं, आता तर तुरतं. परत अजून ते 8-15 दिवसात काय होईल हे सुद्धा माहित नाही, काही होऊ शकतं. दुसरी गोष्ट, आपण प्रभाग रचनेवर म्हणत होतात की प्रभाग रचना करताना पारदर्शकता असेल आणि खरोखर लोकांच्या सूचना हरकती जर तुम्ही गृहीत धरत असाल तर त्याला सगळ्या प्रक्रियेला महत्व आहे. तुम्ही काही ठराविक सूचना हरकती जर गृहीत धरणार असाल, सगळ्याच हरकती मानून घेतल्या होत्या आणि प्रत्येक हरकतीवर आम्ही अभ्यास करूनच हा निर्णय घेतला असं प्रशासनाने जाहीर केलं होतं. नाही, आल्या शेकडो हरकती, पण 4-5 हरकती दखल घेऊन काही थोडेफार बदल झाले, अंशतः बदल झाले सांगणार. पण हे अंशतः कसे बदल झाले हे आत्ताच्या विद्यमान इच्छुक नगरसेवकाच्या वादावरूनच दिसते आपल्याला. किरणजी, ही जी प्रभाग रचना आधीची होती 4 सदस्य, नंतर 3 करण्यात आले, याचं कारण काय असावं किंवा काय सांगा. हे काही प्रत्येक वेळी एकाच प्रभागाचं त्या ठिकाणी मुळात स्थानिक स्वराज्य संस्था
म्हणजेच महापालिका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून शासनाचं सरकारचं एक भूमिका अशी आहे की लोकशाहीचं विकेंद्रीकरण घडलं पाहिजे आणि खालून स्थानिक लेवलला लोकशाहीचे धडे गिरवलं पाहिजे आणि त्याचं सभागृह म्हणजे महापालिकेचं सभागृह आणि त्याची निवडणूक. मग प्रत्येक वेळी जर एकच प्रभाग निश्चित असेल तर तिथे संबंधित उमेदवारांची, नगरसेवकांची, लोकप्रतिनिधीची मक्तेदारी निर्माण होते. प्रत्येक वेळी प्रभाग बदलणं, त्याची रचना बदलणं असं थोडा उद्देश आहे या मागचा. जसं म्हणाले तसं थोडंसं तुम्हाला उद्देश आहे नाही म्हणजे सत्ता बदलली म्हणून थोडंसं प्रभाग नाही, ते एक कारण आहे. पण मूळ कारण आहे की प्रभागाच्या ठिकाणी प्रत्येक जर जैसे ते राहिले प्रत्येक निवडणुकीत तर तिथे एक मक्तेदारी निर्माण होती. 2017ची जर आपण प्रभाग रचना पाहिली तर 26 प्रभाग होते, 102 नगरसेवक होते. आता 38 प्रभाग झाले आणि 11 नगरसेवक वाढले, 113 नगरसेवक आहेत. आता प्रभाग रचना बदलताना नगरसेवकही वाढलेले आहेत संख्या. याच्यामध्ये आता आघाड्या युती काय व्हायचं ते होईल, तो पुढचा भाग आहे. पण हे नगरसेवक वाढले आता काय, आपण सिंगल वार्डाला जेवढं लोकांना महत्व आहे तेवढं आपण 4 सदस्याला पाहिलं की एकमेकावर जबाबदारी ढकलून कामं होत नाहीत. 3ला पण तसंच काहीतरी होणार, राजकीय फायदे होतील पण प्रत्यक्षात लोकांची कामं होणार नाहीत, हा भाग होतो. सिंगलला तुम्ही त्या संबंधित त्याला जबाबदार तर धरू शकता, पण आता अशी परिस्थिती आहे की 3 जरी असतील तर तो तुझा आहे, हा माझा आहे, माझा काही संबंध नाही, हे जो प्रकार होतो त्याच्यामुळं मूलभूत सुविधांना परत ब्रेक बसतो. तुम्हाला काय वाटतं? तर वार्ड पद्धतीमध्ये आणि प्रभाग पद्धतीमध्ये, प्रभागमध्ये भौगोलिक विस्तार मोठा असतो आणि दुसरी बाब म्हणजे की तिथं अ ब क जे आहे किंवा 4 सदस्य अ ब क आहे, तिथं नेमकं जी सदस्य तुम्ही वेगळे ठेवताय, परंतु वार्ड सिस्टीममध्ये जसं त्याचं एक भौगोलिक क्षेत्र आहे छोट्या खाणी, तसं यामध्ये नाही. याचा विस्तार मोठा आहे आणि यामुळं जबाबदारी निश्चित होत नाही. आता चालू जर बघितलं की 3 सदस्यीय प्रभाग पद्धती आहे. आता मोठा विस्तार असतो, 26,000चा एखादा लोकसंख्येच्या मानानं तो प्रभाग जरी असला आणि विस्तार मोठा आहे तर नागरिकांनी नेमकं जायचं कुणाकडे? हाच तर मूलभूत प्रश्न. तिघांना भेटू जर शकत नाही, मग तू आहे का मी असा प्रश्न होतो आणि प्रश्न लटकले जातात, जबाबदारी झटकली जाते. नागरिकांनाही माहिती आहे, जर त्या प्रभागातल्या नगरसेवकांना जर भेटायला गेलं, अरे नाही मी तिकडे काय करतो, आपल्या भागात सगळं केलेलं आहे, अगदी जाऊन भेटा. हे अ ब क जाहीर होताना त्यांचे एरिया ठरले पाहिजे ऍक्च्युली. आता आपण एससी साठी 16 आरक्षण आहे, एसटी साठी 2 आहे. त्या एससीचं आरक्षण ज्या प्रभागात आहे त्या प्रभागातली एससीची लोकसंख्या बघून ते आरक्षण पडलेलं असतं. तर एससीच्या प्रभागात ज्या भागात, आता तुम्ही पूर्ण प्रभागात भौगोलिक वार्ड निश्चित पाहिजे, पण आपल्याकडे तसं नाही. एससीचा वर्ग एका ठराविक एरियात आपला राहत असेल तर त्या भागात तो नगरसेवक तिथं दिला पाहिजे. तर क्षेत्र निश्चित केलं पाहिजे. अबकामध्ये होत नाही. अचा वार्ड भौगोलिक दृष्ट्या तोही निश्चित पाहिजे झाला पाहिजे. भले मतदान करताना तुम्ही 3चं 1 करा, परंतु त्याचे वॉर्ड निश्चित पाहिजे. भौगोलिक लोकांनी विचारायचं कुणाला, हा भाग म्हणजे त्याचा फटका बसतो. गेल्या 5 वर्षात आलेल्या आपल्या सगळ्या नागरिकांना अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. त्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हायला हवी. तुम्ही दोघे त्यामध्ये खूप अभ्यास केलेला, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सुधारणा व्हायलाच पाहिजे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे एरिया निश्चित व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. चौड्याकडे जायचं असेल तर त्यांना लक्षात द्यायला मिळतो हा एवढा भाग यांच्याकडे नाही, थेट तक्रार करू शकतो. आता हे राजकारण तर चालत राहणार, प्रशासन चालत राहणार, पण आता खरी नागरिकांची जबाबदारी आहे. नागरिकांना हीच संधी आहे निवडणुकीत मतदानाची. आपल्याला पोषक असा नगरसेवक कोण आपल्याला उपयोगी कामात आपल्याला रोज भेटेल अथवा आपल्या प्रभागाच्या समस्या सुटतील, विकास होईल असा नगरसेवकच पाहून लोकांनी सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून मतदान केलं पाहिजे. 5 वर्ष पुन्हा तुम्ही कुठेही ओरड करून त्याचा उपयोग होत नाही. अशाची अपेक्षा आपण घेणार. त्याच्या अगोदर म्हणजे आता प्रभागाविषयी चाललं होतं तर परवाच एक सोडत झालेली आहे रंगभवनमध्ये, म्हणजे महिला आरक्षण यासाठी. तर त्याची प्रक्रिया काय त्या दिवशी होती नक्की? सांगतो सोलापुरामध्ये परवाच रंगभवन सभागृहामध्ये महापालिका प्रशासनाच्या वतीनं माननीय आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. साधारणतः 113 एकूण जागांपैकी आणि 38 एकूण प्रभागामधून हे आरक्षण सोडत महिलांचे काढण्यात आले
38मध्ये जे 37 प्रभाग आहेत ते त्रिसदस्य आहेत आणि एक जो आहे तो द्विसदस्य आहे. आणि या अनुषंगानं जे महिलांचं आरक्षण काढायचं होतं तर ती सोडत पद्धतीनं काढण्यात आलं. साधारणतः एखाद्या बास्केटमध्ये हे जे बास्केट हे आहेत चौकट त्यामध्ये दिव्यांगांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. 57 महिलांचं आरक्षण काढण्यासाठीची ही सोडत होती. सुरुवातीला प्रक्रिया अशी होती की सुरुवातीला SC महिलांचं आरक्षण काढण्यात आलं. SC मध्ये एकूण टोटल महापालिकेअंतर्गत 16 जागा राखीव आहेत SC साठी. त्यापैकी 50% म्हणजे महिलांसाठीचं 8 जागांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या सुरुवातीला. त्यानंतर ST साठी 2 जागा राखीव आहेत. त्यापैकी 50% म्हणजे 1 महिलांची चिठ्ठी काढून सोडत जाहीर करण्यात आली. असं SC आणि STच्या 9 जागा या राखीव आहेत ती सोडत काढण्यात आली. त्यानंतर सर्वसाधारण महिलांसाठी उर्वरित चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तर एकूण SC ST आणि सर्वसाधारण मिळून 57 महिलांचं हे आरक्षण आपण परवा जाहीर केलेलं आहे. SCच्या STच्या मिळून 9 आणि उर्वरित ह्या 48 सर्वसाधारण महिलांच्या असं एकूण 57 महिलांचं आरक्षण परवा सोडत काढण्यात आलेले आहे. जवळपास 50% आरक्षण महिलांचं आहे. त्याचबरोबर प्रशासनाची एक शंका म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती अशी आहे, तुम्हाला विचारू इच्छितो की ज्या ठिकाणी एखादा नगरसेवक तयारी करतो की आता मी निवडणुकीला उभारणार आहे आणि त्याच वेळेला महिला आरक्षण त्या ठिकाणी येतो, तर त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती निर्माण होते. किंवा बऱ्याच वेळा आपण बघितलंय इव्हन सगळ्याच जिल्हा परिषद असो किंवा पंचायत असो स्वतःच्या पद्धतीला उभं करणं, मग ती सुशिक्षित असो अशिक्षित असो, त्याचा फायदा तोटा काय नाही. आता कसं आहे, फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं 50% आरक्षण आहे, विधानसभा आणि लोकसभेला नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आता कसं होतं की आता आपलंच उदाहरण घेतलं तर 38 प्रभाग आहेत एकूण, 50% महिला आरक्षण असल्यामुळं 19 प्रभागात कंपल्सरी 2 महिला येतातच, 2 महिला 1 पुरुष, आणि उरलेल्या 19 मध्ये 2 पुरुष 1 महिला येतात. मग ज्या 19 महिला ज्या प्रभागात 2 असतील तर तिथं माझ्यासारखा एखादा जर समजा इच्छुक कोणी असेल आणि त्यांनी 5 वर्ष तिथं काम केलं असेल, हे केलं असेल, पण तिथं जर महिला पडलं तर त्यांना अडचण येते स्वतःच्या उमेदवारीची. त्यावेळेस ते काय करतात, मग स्वतःच्या घरच्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न करतात. आणि मग आपण महापालिकेचे चित्र बघतो की जरी नगरसेवक महिला असेल तरी कारभारी नवरा असतो. ही सगळी राजकीय जी यंत्रणा आहे सगळी, अथवा व्यवस्था जी आपण म्हणतो ती व्यवस्थाच अशी केलेली आहे. जरी आपण महिलांना स्वातंत्र्याचं महिलाचं हे बघत असेल पण प्रत्यक्षात ती दिसत नाही. आणि महिलांना जर पूर्ण तुम्ही 50% आरक्षण देताय तर त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने महिलांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, राजकीय धडे दिले पाहिजेत. पण आता आम्ही कित्येक वर्षापासून महापालिकेच्या सभागृहात बघतो 50% पेक्षा जास्त महिला येतात किमान कित्येक वेळा. कारण काय, महिला आरक्षणाच्या जागी महिला उभारतात, पण ओपन मध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला उभारू शकतात पुरुषांच्या विरोधात. पण असं पुरुषांना पाडून आलेल्या पण काही महिला आहेत की ज्या सभागृहात असतात. काही ठराविक जर सोडल्या तर नगरसेवक बोलताना सुद्धा दिसत नाहीत, म्हणजे 5 वर्षात कुठला विषय मांडताना दिसत नाही. ही सुद्धा त्याचाच एक परिपाक असतो तो. म्हणजे खरं म्हणावं लागेल तसं बघितलं तर, पण याचं नुकसान म्हणजे नागरिकांचं आहे का फायदा आहे, काय सांगा? नाही, फायदा हां बोला. कसं आहे, नागरिकांचा फायदा म्हणण्यापेक्षा आता यामुळं काय होतं की योग्य उमेदवार निवडून जातोच असं नाही. जिथं पुरुष लोकप्रतिनिधी होता तिथं महिलांचं आरक्षण पडतं आणि तो कदाचित तो अनुभवी असू शकतो. त्यांना नाइलाज असतो त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना निवडून आणावं लागतं. मग तो अनुभवाचा फटका बसतो ना, नौका उमेदवार मग तिथं जातो नाइलाज म्हणून. नुकसान तिथं आहे. सभागृहात अनुभव जात नाही, तो बाहेर काम करू शकतो, बाहेर करू शकतो, पण सभागृहात तर मूळ नगरसेविकेलाच यावं, मूळ अडचण तिथे येते. अनुभवी प्रतिनिधी तिथं जाऊ शकत नाही, हा फटका बसतो. खूप चांगली चर्चा या ठिकाणी चालली आहे. त्यामध्ये प्रशांतजींनी पण खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे, किरणजींनी पण ते करतायत. पुढचा प्रश्न मला असं विचार असं वाटतो की आता सध्या प्रशासकीय कारभार महापालिकेवर चालू आहे, म्हणजे पदाधिकारी आता महापौर काय जे असतील ते तर नाही आहे. तर प्रशासकीय कारभार आणि म्हणजे पदाधिकाऱ्यांचा कारभार यामध्ये काय फरक आहे किंवा तांत्रिक काय अडचण येऊ शकते? आता बोलकं उदाहरण फार चांगला हा विषय आपण काढलात. कसं आहे, 5 वर्ष सत्ता एका पक्षाची होती, 5 वर्ष आपण कारभार पाहिला,
विकास होतोय, चालतोय, काही ठिकाणी होत नाही. पण आपण जेव्हा म्हणतो की प्रशासक आला, ज्यावेळेस महापालिका संपुष्टात आली, त्या आता 1 महिना जवळपास होतोय प्रशासक नियुक्त झालाय, प्रशासकावर कुणाचंही बंधन नसतं, त्याला राज्य सरकारच फक्त उत्तरदेयी आहे, राज्य सरकारला तो. त्यामुळं लोकांच्या पेक्षा आता यांनी सगळं करावं, कोणी विचारणार नाही. आणि तसंच पाहिलं तर आत्ता एक मोठा निर्णय झाला करवाढीचा, ज्यांना नोटिसा लोकांना गेल्या, ती योग्य प्रक्रिया, ती वादात ठरली प्रक्रिया कशी. पण प्रत्यक्ष प्रॉब्लेम कसा आहे, 2005ला सोलापूर शहरातल्या मिळकतींचं रिव्हिजन झालेलं आहे. आणि रिव्हिजन म्हणजे काय असतं की तुमचं घर आहे, त्या घराला तुम्ही काय रिनोव्हेट केलंय, पाडलंय, 2 ते 4 खोल्या केल्यात, पण टॅक्स तुम्ही मूळच भरताय 1 खोलीचा. तर महापालिकेचं उत्पन्न वाढवायचं असेल, शहराचा विकास करायचा असेल, तर तुम्हाला नागरिकांनी सुद्धा स्वतःहून सांगणं गरजेचं आहे. पण हे होताना दिसत नाही कित्येक वेळा. आता प्रशासक म्हणून यांनी मोठी भूमिका घेतली, सगळ्या 1,80,000 70,000 सगळ्यांना नोटिसा काढायचा निर्णय घेतला. पण तो आता निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळं त्याला राजकीय दबाव तर साहजिकच होतं, तो झाला कुठेतरी. परत नोटिसा मागे घ्यायचा प्रकार झाला. पण हे होणं गरजेचं आहे का, तर होणं गरजेचं आहे. कुणासाठी होणं गरजेचं आहे, एक घर पाडून जर तिथे बिल्डिंग झाली असेल, अथवा जिथं 4 खोल्या वाढल्या असतील, रिनोव्हेट झालं असेल, तर 1 खोलीचा जो टॅक्स येतो तिथं तो टॅक्स मूळ आला पाहिजे वाढवून. शहराचा महापालिकेचं उत्पन्न वाढायचं असेल तर हे झालं पाहिजे. प्रशासकाची ही भूमिका असते की आता सोलापूर शहरात इतकं प्रचंड अतिक्रमण वाढलेलं आहे, पण ते अतिक्रमण निघणं, एरवी कसं आहे दबाव येतोय, पण आता कोणी विचारणार नसतं, म्हणजे दबाव टाकणारं कोणी नाही. तर त्या प्रमाणात ते होताना दिसत नाही. तसं तो पण मोठा भाग होतो. नागरिक थेट आता सध्या आठवड्यातून 2 दिवस जनता दरबार भरतो, शोक दरबार भरतो. लोक येऊन पाणी अतिक्रमण ह्या समस्या प्रामुख्याने मांडतात तिथपर्यंत. महिला रोज येऊन आंदोलन करताना दिसतात कुठेतरी. मग प्रशासकांकडनं म्हणजे लोकांना अपेक्षा हीच असते की आता राजकारण बाजूला आहे, तर किमान प्रशासकाने तर आमचं काम करावं. पण प्रत्यक्षात त्यांना पण मर्यादा अशा पडतात की त्यांचा स्टाफ किती त्यात मजबूत आहे, किती सक्षम आहे, अथवा तिथला इंटरनल प्रशासनातलं राजकारण, ह्या सुद्धा सोलापुरातल्या महापालिकेतल्या प्रमुख अडचणी आहेत. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या पद्धतीने दिले की प्रशासकच असावा, तर तो एकली निघाला तर मग नागरिकांचं नुकसान पण होऊ शकतं, म्हणून त्यासाठी मग राज्यकर्त्यांना बसवलं गेलं. राज्यकर्ते पण तसेच निघाले. तर ह्याच्यामध्ये सुवर्णमध्ये काय असू शकतो, किंवा प्रशासन जर चांगला असेल तर तो कुठल्या थराला जाऊन निर्णय घेऊ शकतो. एक आहे की प्रशासकीय राजवटीमध्ये खरोखरच की धाडसी निर्णय जर घेतले तर फार मोठ्या सुधारणा घडू शकतात, आर्थिक उत्पन्न वाढू शकतं. एक आहे तर सोलापूरचा जर विचार केला तर सोलापुरातली प्रशासकीय राजवट जर आपण पाहिली तर हा 3रा प्रशासक आहे. साधारणतः 1967 ते 1969 आणि 1981 ते 1985 आणि आत्ताचा हा 3रा प्रशासक आत्ता जो आपण बघतो. असे 3 वेळा प्रशासकीय राजवट सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या क्षेत्रामध्ये लागू झालेली आहे. तर मागची जर आपण 1981 ते 85चा प्रशासकीय राजवटीचा काळ बघितला, कालावधी पण खूप मोठा होता. हां, कालावधी मोठा होता. त्याचा जर आपण तो विचार केला तर त्यावेळेस आता बघा, आज ही लोक आठवण काढतात की प्रशासक म्हणलं की रमानाथ झा, की त्यांनी एका रात्रीत सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केले आणि रस्ते वगैरे जी काही सुविधा आहेत त्याच्या सगळ्या अंमलबजावणी केली. तसं आज ही जुन्या लोकांना वाटते की असं काहीतरी घडलं असतं, परंतु बऱ्याच मर्यादा, राजकीय दबाव ही आता जसं म्हणलं नोटिसाचा जे विषय आहे, लोकप्रतिनिधी आले, आंदोलनाची भूमिका घेतली, भलेही त्या जो काही टॅक्स आहे, नोटीस आहे, त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. यामुळे मग त्या प्रशासकाला मर्यादा पडल्या. अर्थात नागरिकही म्हणजे सुज्ञ आहेत, म्हणजे असं नाही की लोकांना कळतं बाबा की टॅक्स वाढवून जर प्रशासनाने दिलाय तर हे आपल्या सोबत आहे. आणि नागरिकांनी प्रामाणिकपणे शहराच्या विकासासाठी जे काही टॅक्स द्यायचं ते भरलाच पाहिजे. जे काही इतर जे बांधकाम आहेत, अधिक बांधकामाचं स्वतःहून माहिती द्या दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी. हे प्रशासनाची भूमिका भाग झाला. आता महापालिकेतून वर्षानुवर्ष पाहतो, सोलापुरातला एक ठराविक वर्ग आहे, ठराविक एरिया आहे जो नियमित टॅक्स भरतो, आणि एक वर्ग असा आहे, एक एरिया असा आहे की तो कधी टॅक्स भरत नाही, पण तिथं सुविधा मात्र 100% आहेत. मग हे विरोधाभास फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. व्यापक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. त्यामध्ये महत्वाचा असा आहे विषय की आपण राजकीय म्हणजे कोणाचे कुठल्या पक्षाचं नाव न घेता आपण ॲज अ पत्रकार म्हणून आपण चर्चा करतोय. गेल्या 5 वर्षात सोलापूर महानगरपालिकेचा कारभार ज्या पद्धतीने झाला, कारण तुम्ही दोघंही अभ्यासक आहात, तुम्ही नेहमी सभागृहात असता,
कोणाचं काय मत असतं, कोण कुठल्या पद्धतीनं बोलतंय, कुठल्या ॲक्टरली बोलतंय, हे सगळं माहीत आहे. प्रशांतजी काय सांगा गेल्या 5 वर्षाचा सोलापूर महानगरपालिकेचा कारभार? नाही, एक तर मोदी लाट इतकी प्रचंड प्रमाणात होती आणि सोलापूरकरांनी अपेक्षेप्रमाणे भाजपला सत्तेत बसवलं. 102 मध्ये जवळपास 50 नगरसेवक एक गट्टा निवडून दिली भाजपची, की बहुमतात आलेली सत्ता होती. 2 महिला महापौर झाल्या त्यांच्या. परंतु पक्षांतर्गत वादामुळं ज्या प्रमाणात विकास झाला नाही असं नाही, पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता, कारण का पहिली 2.5 वर्ष इतकी सोनेरी होती. केंद्रात भाजप सरकार, राज्यात भाजप सरकार, महापालिकेत भाजप सरकार. 2018 मध्ये जानेवारी 2018ला आपल्या दुहेरी वहिनीचं पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते आपल्या इथं भूमिपूजन झालं. पण दुर्दैव असं की भाजपची सत्ता महापालिकेत असताना ती पूर्ण झाली नाही आणि त्याच्यापेक्षा जसं मागता रद्द झाला. म्हणजे हे याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं. आता ह्यात राष्ट्रवादीने थोडा पुढाकार घेऊन मोठ्या जास्त क्षमतेची MLD ची करू आपण असं करून, पण ह्या राजकारणात जर राष्ट्रवादीला करायचंच होतं तर ही सुद्धा करायची, आणखीन तिसरी करायला हवी होती. काही फरक पडला नसता. बघा, सोलापूरच्या विकासाला कोण नाही म्हणणार नाही, तुम्ही किती पाईपलाईन करा, पण तुम्ही सध्या चालू असलेलं काम मागता रद्द करण्यापर्यंत जे गेलं, हे सोलापूरकरांसाठी दुर्दैव होतं फार. आणि 5 वर्षाच्या ह्याच्यात भाजपने निधी आणला, भरपूर कामं झाली दिसली, पण अंतर्गत वाद इतका दिसून आला की त्याच्यामुळं केलेल्या कामावर पाणी पडल्यासारखं दिसून आलं. किरणजी, जसं प्रशांतजी म्हणतात ते याच्यामध्ये खूप तथ्य आहे. त्याचबरोबर अंतर्गत वाद म्हणजे लोकांना हा करमणुकीचा विषय झाला. म्हणजे तर काय स्पष्टच आहे, दोन्ही देशमुखांच्यामुळे थोडासा या ठिकाणी तुम्ही म्हटल्यासारखं थोडंसं झालंय, परंतु नागरिकांचं किती नुकसान झालं त्या फार किती सभागृह झालेत आणि किती सभागृह तहकूब झाले. एक आहे की सभा तहकुबीची मालिकाच होती मधल्या काळात, त्यामुळं फार अनेक विषय प्रलंबित झाले. काही विषय जे प्रशासनाचे होते ते तिकडे गेले, परंतु अनेक जे काही शहर विकासाचे विषय होते ते रेंगाळले, प्रलंबित राहिले आणि तेवढा गॅप पडला. ती एक आहे. दुसरं म्हणजे इकडं स्टँडिंगचा स्थायी समिती संदर्भात न्यायालय तसंच न्याय प्रक्रियेतच अडकला. फार मोठा फटका. जर स्टँडिंगच अस्तित्वात नाही तर निर्णय कसे होणार ना. फार मोठ्या फटका तिथं बसला. मग विकास तर होणार कसा. स्टँडिंग व्हावं असं सत्ताधाऱ्यांची सुद्धा इच्छा नव्हती. दोघांची असं ते ताळमेळ लागलं नाही आणि त्यात लटकलं आणि हे नागरिकांचं फार मोठं नुकसान झालं की तिथं जे काही आपले विषय आहेत तेच मार्गी लागू शकत नाही तर विकास घडणार कसा काय, सुविधा मिळणार कशा काय. आणि विरोधी पक्ष बी त्या काळात एवढ्या तीव्रतेने भूमिका तेवढी स्ट्रॉंगली राहिली नाही. कधी कधी तर अचानक सत्ताधाऱ्यांनीच स्मार्ट सिटीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं, म्हणजे आश्चर्याची बाब होती. अशा काही गमतीच्या घटनाही घडल्या ह्या 5 वर्षात. वास्तविक पाहता 1964च्या नंतर या इतिहासामध्ये प्रथमच भाजपाला ही सत्ता हस्तगत करता आली. घवघवीत 49 साधारणतः सदस्य त्यांचे विजयी झाले. एक हाती सत्ता आली. खूप काय करता आलं असतं, परंतु व्यवस्थित त्यांना ते कारभार करता आलाच नाही असं म्हणायला काय हरकत नाही. निवडणूक पाण्यावरून झाली, तो सुद्धा सुटला नाही. आणि भरपूर निधी मिळाला राज्यात. त्यांच्या जे दोन्ही सत्ता असताना राज्यात आणि केंद्रात भरभरून निधी मिळाला, परंतु त्याला व्यवस्थित लक्ष देता आलं नाही, नियंत्रण ठेवता आलं नाही. अलीकडचे तर शेवटच्या जी काही 6 महिन्याचे 3 महिन्याचा जर आपण विचार केला, सभा कशा झाल्या, सगळ्या गांभीर्य नसलेल्या सभा झाल्या, विषय गुंडाळून नेले. प्रशासन वरचढ दिसून आला. प्रशासन वरचढ दिसून आलं. काय काय विषयात तर पार्टी मीटिंग मध्ये एक ठरतं आणि सभागृहात उलटच झालं. यामुळं सत्ताधाऱ्यांमध्ये सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. हे प्रथमच घडल्याचं दिसून आलं. म्हणजे नागरिक जे सुद्धा नागरिक आहेत त्यांना की एवढ्या सभा तहकूब होत आहे, तर सहभाग तहकुबीचं किती मोठं नुकसान आपल्या सोलापूरकरांना. नाही सर, कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये प्रशासनाकडून काही विषय येतात सभेसाठी आणि सभासद नगरसेवकांचे काही विषय असतात, पण सभेचं पूर्ण जे हक्क अथवा अधिकार आहेत ते महापौरांचे असतात. अजेंड्यावर कुठले विषय घ्यायचे कुठले नाही हे सगळं महापौरांचे अधिकार आहेत. मग त्यात कुठंतरी कसं दिसून येतं की इंटरेस्टचे विषय घेतले जातात, काही विषय बाजूला ठेवले जातात, मग ते प्रशासनाकडनं. आणि काही विषय जे सभागृहात होतात त्याचं
आयुक्त म्हणून जी भूमिका असते, राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून असतो, त्याचं एक प्रमुख भूमिका अशी असते की ते विषयाची अंमलबजावणी करणं, सभागृहात झालेल्या विषयाची पण तो जर विषय चुकीचा असेल अथवा सोलापूर शहराच्या नुकसानीचा, आर्थिक नुकसानीचा असेल तर तो विषय परत शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवण्याचा अधिकार आयुक्तांना असतात आणि शासनाने जर तो विखंडित केला तर ते सभागृहाचं पण काही चालत नाही. म्हणजे अंतिम जर निर्णय कोणाचा असतो तर तो आयुक्ताचा असतो. महापौरांनी आणि आयुक्तांनी हे दोन गाड्याचे दोन चाक आहेत, तर ह्यांनी समन्वयाने काम करणं हे गरजेचं आहे. विरोधकांचं काम काय तर ह्यांच्यावर अंकुश ठेवणं नियंत्रण, पण ते सुद्धा कुठेतरी होताना दिसलं नाही. सत्ताधाऱ्यांना एवढं सत्ता बहुमत असून सुद्धा ते करता आलं नाही आणि ह्या सगळ्या प्रकरणात महापालिकेतलं प्रशासन कुठंतरी वरचढ दिसून आलं. पण ह्यामध्ये आपण म्हणल्यासारखं सोलापूरकरांचं नुकसान झालं का तर प्रचंड नुकसान झालं. आणि गंभीर बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील भाजपातील ज्येष्ठ अभ्यासू नगरसेवक सुरेश पाटील यांना मला बोलू द्या, मला भाष्य करू द्या असं म्हणून त्यांना उद्वेगातून बाटली फेकावी लागली डायटच्या दिशेने, पाण्याची बाटली. कारण शेवटी सभागृहात चालतं कशासाठी, प्रत्येक प्रतिनिधींना बोलायची संधी दिली पाहिजे. बाटली फेकली म्हणून त्याचं एक गंमत अशी झाली की उलट त्या घटनेनंतर सर्वांना बोलण्याची संधी देण्याची गरज होती. झालं उलट की दुसऱ्या आठवड्यात डायसभोवती संरक्षक कवच लावण्याचा प्रताप झाला. ही थोडी म्हणजे गंभीर बाब आहे. मूळ भाग याच्यात कसं सर, सभाशास्त्राप्रमाणे सभा झाल्या तशा घडल्या नाही, तेच प्रत्यक्ष दिसत नाही. अगदी ऍक्च्युअली सभाशास्त्रात सभा सुरू होताना मागच्या सभेचं इतिवृत्त मंजूर करणं अथवा सभेच्या विषयाचं, अजेंड्यावरच्या विषयाचं वाचन करणं. नगर सचिव जो प्रशासकीय तो सुद्धा वाचन करत नाही, फक्त विषयाच्या क्रमांकाचं वाचन करतं. ज्यांनी सभागृहात सत्ताधारी म्हणून सूचना मांडायची त्यांनी एक ओळीत सूचना मांडून मोकळे करतात आणि विरोधींची जी असते सूचना ती सुद्धा एक ओळीत असते. म्हणजे प्रत्यक्ष जो विषय मोठा असतो 20-25 पानाचा तो वाचला जात नाही, तो घेतला जात नाही, मग लोकांना कळत नाही, काही नाही, असं दुमडून सगळा प्रकार होतो. तब्बल 6 सभांचं इतिवृत्त पेंडिंग होतं शेवटच्या क्षणाला. ठीक आहे. म्हणजे आता हा प्रश्न साहजिकच होता की गेल्या 5 वर्षात जे सत्तेवर होते त्यांनी काय केलं. आता आपण थोडंसं तर निवडणूक जवळ येते, म्हणजे कधी तारीख डिक्लेअर होईल आणि निवडणुका लागतील. जागृत आपले मतदार आहेतच, तर त्यांना आपण काय सांगूया की गेल्या 5 वर्षात जसा कारभार झाला आहे तुम्ही विस्तृत केलेला आहे या ठिकाणी, तर येणाऱ्या जे सत्तेत येणारे आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे त्यांनी निवड केली पाहिजे. प्रशांतजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो, काय नक्की सांगाल सर? आपण हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ह्या सगळ्या पूर्ण चर्चेचा महत्वाचा हा विषय आहे की हा भाग शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आहोत. आता सत्ता ह्या प्रत्येक पक्षाच्या येणार आहेत, जाणार आहेत आणि 4-5 पक्ष सोडले तर महाराष्ट्रात कोणाला पर्याय पण नाहीये. असा प्रकार आहे की सत्ता ह्याची नाही तर त्याची. आता युती होईल, आघाडी होईल, ते सगळ्यात नंतरचा भाग आहे. पण खरोखर सोलापुरातल्या मतदारांनी महापालिका आहे, विधानसभा, लोकसभा ठीक आहे, ते मोठं वाश प्रमाणात, पण इथं तर तुम्हाला तुमचं त्या माणसाला ओळखताय, तुमच्या प्रभागातलं आहे, किमान त्याची पात्रता, शैक्षणिक पात्रता बघा, त्याची धडपड कामाची बघा, सामाजिक त्यांनी काय करू शकते ते बघा, वेळ किती देऊ शकते ते पण बघा आणि त्याची कामाची क्षमता काय असेल, महापालिकेत सभागृहात जाऊन काय करू शकेल, काम करू शकेल का नाही, आपल्या समस्या मांडू शकेल का नाही. माहितीच नसणारा माणूस असेल तर 5 वर्ष परत वाया जाणार आहेत. तर त्यापेक्षा नागरिकांनी आता मतदान करताना महापालिकेच्या याला पक्ष न बघता उमेदवार चांगला बघून जर मतदान केलं तर मला वाटतं हे राजकीय पक्षांना सुद्धा याच्यात कुठेतरी सेटबॅक बसेल की बाबा नाही, आपण आपला उमेदवार चांगलाच दिला पाहिजे. फक्त पक्षाच्या नावाखाली आपण काही पण देतोय दगडधोंडे असं नाही चालणार. तर हे न होता नागरिकांनी आता ह्याच्यावर अंकुश ठेवायची गरज आहे. कारण एकच अधिकार आहे नागरिकांना, मताचा, आणि तो मताचा अधिकार सद्विवेक बुद्धीने डोळे उघडे ठेवून जर नागरिकांनी घेतला तर खरोखर आपल्याला आपला मनासारखा लोकप्रतिनिधी मिळेल आणि 5 वर्ष आपल्या प्रभागाचा कुठेतरी विकास होईल. जागृत हो मतदार राजा असं म्हणाल का? हेच आपण म्हणतो पण दरवेळेस. त्याबरोबर किरणजींना विचारतो, त्याच प्रश्नाचं असं वेगळं हे आहे की नगरसेवकाने कशा पद्धतीने तिथे जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, सभागृहात कसं वागलं पाहिजे किंवा इतिवृत्तांताच्या वेळेला काय त्यांनी भूमिका घेतली पाहिजे, तरच ते सगळं सक्सेस होणार आहे. काय सांगाल किरण, कसा नगरसेवक पाहिजे? कसा नगरसेवक पाहिजे म्हणलं तर त्याला सोलापूर शहरातील शहर पातळीवरचे नेमके प्रश्न काय आहेत, त्यांच्या प्रभाग किंवा
प्रभाग म्हणजे स्थानिक त्यांच्या ज्या परिसरातले आहेत ते प्रश्न कुठले आहेत, तिथल्या गरजा कोणत्या आहेत, त्या परिसरातील लोकॅलिटीला आवश्यक काय सुविधा आवश्यक आहेत, की आता जिथे त्यांना ज्या नको त्या सुविधा, आवश्यक सुविधा द्यायच्या नाहीत आणि नको त्या सुविधा द्यायच्या, यामुळे त्यांना मूलभूत सुविधांना थोडं उपेक्षित ठेवलं जातं आहे. आणि त्या अनुषंगानं नगरसेवकांना स्थानिक आणि शहर पातळीवरच्या प्रश्नाचा अभ्यास केला पाहिजे. तसे नगरसेवक तिथं जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी काही आर्थिक जे प्रश्न आहेत, मग प्रत्येकजण आता मूलभूत सुविधा भोवती फिरतो, परंतु शासनाकडनं जे उद्योग उभारणीचे आहेत, छोटे छोटे उद्योग आहेत, कारखाने आहेत, या संदर्भातही त्यांचा अभ्यास पाहिजे. आज जे जो आपल्या सुरुवातीची चर्चा होती की गेल्या 15-20 वर्षापासून आपली लोकसंख्या वाढत नाही. का वाढत नाही तर स्थलांतर, मायग्रेशन. पुण्या, मुंबई वगैरे इतर सिटीमध्ये आपली लोकसंख्या तिथं मायग्रेट होते, स्थलांतरित होते. त्याचं कारण काय तर रोजगार. तर त्याचा आजही अनेक निवडणुका आपण बघतोय तर त्याचा विचार अजूनही झाला नाही. त्याचा विचार करणारा तो नगरसेवक, तो लोकप्रतिनिधी असायला हवा की रोजगाराचे प्रश्न काय आहेत, रोजगार कसा निर्माण करता येईल. त्याचबरोबर आता आपण बघतोय की प्रशासकीय लेवलला त्यांनी काम करतात. आज इतर आता मंडळांची बघा काय अवस्था आहे, तर त्याच्यावरही त्याचं लक्ष पाहिजे की नुसतंच असं नको की मी नगरसेवक आहे आणि फक्त मी फिरणार आणि तिथं विषय काय मांडणार आणि निधी मंजूर करणार. परंतु एखादा विषय आणि निधी मंजूर झाल्यानंतर तो खरोखरच त्याचं काम गुणवत्तापूर्ण होतं का, ज्या काही नियम आहेत, कायदे आहेत पालिका स्तरावरचे, त्याची अंमलबजावणी होते की नाही, याचंही अभ्यास आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेची जी सभा होते तिथं त्यांनी ते प्रश्न मांडले पाहिजे. काय आवश्यक आहेत, काय अनावश्यक आहेत. एखादं जर प्रशासकीय स्तरावर दुर्लक्ष होत असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं पाहिजे. आज बघा महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत शहरामध्ये. जे पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहेत तिथं 15-15 फुटावर जीव नाक मुठीत घेऊन आपल्याला फिरावं लागतं, अशी दुर्गंधी आहे. तर आज हे अनेक जे काही विद्यमान नगरसेवक असतील की ना, या पहिलेही त्या स्वच्छतेकडेही लक्ष दिलं पाहिजे. प्रशासन आणि नगरसेवक यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे. असा नगरसेवक तिथं आपल्याला मतदारांना निवडून देण्याची गरज आहे. BPMC ऍक्ट हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. महापालिका ज्याच्यावर चालते 80% लोकांना हेच माहीत नसतं सभागृहात येणार आहे. तर ही राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. प्रशिक्षण दिलं पाहिजे. राजकीय पक्षात अनुभवी लोक आहेत, त्यांच्याकडून त्यांनी ह्या नवख्या लोकांना, जुन्या लोकांचा समन्वय करून त्यांनी त्यांच्या पक्षातल्या नगरसेवकांना जरी किमान प्रशिक्षित केलं तर हे पुढे होऊ शकतं. पण फक्त सत्ता मिळवणं आणि सत्ता करणं हा एक हेतू ठेवला तर मग हे असंच चालणार. दर्शक हो, विशेष संवाद या कार्यक्रमाचा उद्देश मी आधी सांगितला होता की सोलापूर महानगरपालिकेचा कारभार कसा चालतो, नगरसेवक कसे काम करतात, नगरसेवकांनी काय करायला हवं, प्रशासक कसा असतो, प्रशासकांनी काय करायला हवं, आपल्या सोलापूरचं दुर्दैव काय, सुदैव काय, हे साधक चर्चा या ठिकाणी केलेली आहे. त्याचं कारण एकच आहे की आपण जागरूक व्हावं. जसं प्रशासनाने सांगितलं, किरणजींनी सांगितलं की आपण जर जागरूक नाही झालं तर पुढची 5 वर्ष देखील हाच अनुभव आपल्याला येणार आहे. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही ही जर चर्चा ऐकली तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने महापालिकेचा कारभार चालतो आणि त्या ठिकाणी सक्षम नगरसेवकाकडे किती महत्त्वाचं आहे. त्या दोघांनी पण सांगितलंय. वेळात वेळ काढून प्रशांतजी पण आले, किरणजी पण आले. दोघांना मी पुन्हा या ठिकाणी आमंत्रित करू इच्छितो. पण आज त्यांचे धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू. Thank you.